सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। 158 मिलीमीटर इतका पाऊस इथे झालाय। कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे। पाटण, कोयना, नवजा या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलाय। घाट रस्त्यावर प्रवास करताना मात्र सुरक्षित प्रवास करा असं आवाहन केलं जाते। तर महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली। 158 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। साताऱ्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। सध्या जोरदार पाऊस होतोय। महाबळेश्वरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे। 158 मिलीमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। पाहूया। सातारा जिल्ह्यात हा पावसाचा जोर वाढतानाच पाहायला मिळतोय। गेली 24 तासात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद आपल्याला झालेली पाहायला मिळते। धरण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय। मी आता सध्या येवतेश्वर घाटात आहे आणि तुम्ही पाहू शकता या घाट रस्त्याला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। सातारा जिल्ह्यातील जी धरणं आहेत, प्रमुख धरणं आहेत, त्याच्यामध्ये मग कोयना असेल, उरमोडी असेल, कन्हेर असेल, त्याचबरोबर इतर धरणं जी आहेत छोटी मोठी, त्या धरणांच्या पाणी पातळीत आता वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर महाबळेश्वर भागात देखील पावसाचा जोर हा वाढतच चाललेला आहे। जवळजवळ एका दिवसात 158 मिलीमीटर पाऊस हा महाबळेश्वर मध्ये झालेला आहे। त्याचबरोबर कोयना असेल, नवजा असेल, या भागात देखील 105 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पाथरपुंज जे सगळ्यात दुर्गम असं गाव आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील पावसाची नोंद झालेली आहे। जिल्ह्यात पावसाचा जोर हा असाच वाढत राहील असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि हवामान विभागाकडून पण सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं जे घाट रस्ते असतील त्या घाट रस्त्यांवर सुरक्षित प्रवास करावा असं देखील सांगण्यात आलंय। कारण पावसाळी पर्यटनासाठी देखील मोठ्या संख्येनं पर्यटक या भागात महाबळेश्वर असेल, कास असेल, या भागात येत असताना त्यामुळं कुठेतरी पर्यटकांनी देखील सुरक्षित प्रवास करावा असं देखील आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।